नमस्कार, मी सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मार्केटसारखी एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी। तुम्ही बघू शकता ही जिलेबी किती छान झालेली आहे, एकदम पाक मस्त शोषून घेतलेली आहे। तर अगदी 3 ते 4 साहित्यामध्ये मार्केटसारखी जिलेबी तुम्ही घरीच बनवू शकता। चला तर मग अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर जिलेबी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण जिलेबीचा पाक तयार करून घेणार आहोत। त्यासाठी 1 कप साखर घेतली आहे आणि त्यामध्येच 1 कप पाणी घातलं। तर साखर आणि पाण्याचं प्रमाण सारखंच घ्यायचं आहे। तसं गॅसवर मी हे पातेलं ठेवलेलं आहे। साखर विरघळेपर्यंत आपण हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं। तर बघू शकता याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे। असं थोडंसं चिकट लागायला लागलं की समजायचं पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण केशरी खाण्याचा रंग घालूया आणि पाव टीस्पून वेलची पावडर घालायची आणि पुन्हा चांगलं ढवळून घ्यायचे। गॅस आता बंद करायचा आणि झाकण ठेवून हे पातेलं बाजूला ठेवूया। त्यानंतर ज्या कपाने आपण साखर मोजली त्याच कपाने 1 कप इतका मैदा घेतला। आता या मैद्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। तर ही इन्स्टंट जिलेबी आहे, अगदी 20 मिनिटात तुम्ही ही जिलेबी बनवून खाऊ शकता। तेही अगदी सोप्या पद्धतीने ही जिलेबी तयार होते। तर थोडं पाणी टाकून मी हे अशा प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे। घट्टसरच पीठ आहे हे, आपल्याला जास्त पातळ करायचं नाही। आता यामध्ये आपण 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घ्यायचं। आता यामध्ये आपण 1 इनोचे पॅकेट टाकणार आहोत। तर 1 कप मैद्यासाठी 1 इनोचं पॅकेट वापरलेलं आहे। आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा यावर पाणी घालायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही। अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। आता अशी पायपिंग बॅग किंवा कोणतीही प्लास्टिकची छोटी पिशवी घ्यायची आणि ती ही पिशवी अशी ग्लासमध्ये घालायची आणि आपण तयार करून घेतलेले पीठ या पिशवीमध्ये घालायचं। अशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची ठेवायची। जर पीठ पातळ झालं तर एखादा चमचा मैदा यामध्ये मिसळू शकता। आता याला वरच्या बाजूने पीठ बाहेर येऊ नये यासाठी रबर लावून घ्यायचा किंवा गाठ मारून घेतली तरी चालेल आणि पुढचं टोक छोटंसं कापून घ्यायचं, म्हणजे जिलेबी आपल्याला पाडता येईल। तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ जिलेबी हवी आहे त्यानुसार पुढचं टोक कापून घ्यायचं। आता गॅसवर आपण पसरट पॅन घ्यायचा आणि त्यामध्ये तेल कडकडे गरम करून घ्यायचं। तर तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिलेबी सोडून घेऊया। तर जिलेबी सोडायच्या वेळेस गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा। तर अशा प्रकारे आपण जिलेबी सोडून घेणार आहोत। अगदी थोडी प्रॅक्टिस केली की नंतर आपल्याला गोल जिलेबी जमायला लागते, पण काही हरकत नाही। जिलेबीचा आकार कसाही असला तरी जिलेबी मात्र चवीला तशीच लागणार आणि आतपर्यंत पाक तर छान मुरला जाणारच आहे। फक्त तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर जिलेबी मात्र चपटी होते। आता दोन्ही बाजूने जिलेबी आपण तळून घ्यायची। गॅस मी आता मध्यम केलेला आहे। मध्यम गॅसवर हलकासा रंग बदलेपर्यंत आपण ही जिलेबी तळून घेणार आहोत। तर आता आपण जिलेबी काढून घेऊ। तर ही गरमागरम जिलेबी या गरम पाकामध्ये घालूया। चमच्याने ही जिलेबी पाकामध्ये बुडवून घ्यायची आहे। या पद्धतीने सगळ्या जिलेबी या पाकामध्ये बुडवून घेतली आणि वरखाली अशा सगळ्या करून घ्यायच्या, म्हणजे सगळ्या बाजूने पाक लागला जातो। तर बघू शकता किती मस्त आतपर्यंत पाक गेलेला आहे, त्यामुळे जिलेबीला खूपच रंग मस्त आलेला आहे आणि अगदी मार्केटसारखी दिसते। किती मस्त जिलेबी घरच्या घरी कमी साहित्य बनवून तयार होते। जिलेबी अशी जाळीवर काढून घ्यायची, म्हणजे जो जास्तीचा पाक आहे तो खाली निथळला जातो। आता बाकीची जिलेबी आपण तळून घेऊ। तर जिलेबी तळण्यासाठी पॅन किंवा कढई अशी पसरट घ्यायची, म्हणजे जिलेबी सोडायला सोपं जातं। आता ही सुद्धा जिलेबी काढून घेऊ। तर बघा 1 कप मैद्यामध्ये 22 ते 25 जिलेबी बनवून तयार होतात। तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या सर्व जिलेबी बनवून घेऊ। आपली सर्व जिलेबी बनवून तयार झालेली आहे। अगदी विकतची सारखी एकदम कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी बनवून आपली तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा, अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर माझी सोपी जिलेबी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।